ज्ञानतीर्थ महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग आणि योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पगारदार सहपतसंस्था यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्वर्गीय प्राचार्य भकी सबनीस राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समारोप समारंभामध्ये आहोत. मी आजच्या समारोप समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री व्यास गुरुजी यांना अशी विनंती करते की आपण विचारपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माननीय उपाध्यक्ष आहेत श्री व्यास गुरुजी. मी आणि प्राध्यापक बंधू भगिनींना अशी विनंती करते की आपण सभागृहामध्ये पहिल्या 2-3 रांग सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, श्रोते या सर्वांना अशी विनंती आहे की आपण अगदी पहिल्या 2 रांगांमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आणि या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक NK गोळेगावकर सर, माननीय प्राध्यापक माणिकराव लोमटे सर या ठिकाणी विचारपीठावरती स्थानापन्न होण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत देशमुख सर, या स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक रमेश सोनवळकर सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, यांनाही मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. परीक्षण करणारे प्राध्यापक डॉक्टर दुर्गादास चौधरी सर, प्राध्यापक डॉक्टर आशालता होळकर मॅडम, प्राध्यापक डॉक्टर अर्चना चव्हाण मॅडम, प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदंड सर या सर्व परीक्षक गणांनाही मी विनंती करते की आपण विचारपीठावरती यायचं आहे. भकी सबनीस सर यांना विनम्र अभिवादन करून आपण या समारोप समारंभाला सुरुवात करूया. मनापासून हार्दिक स्वागत करते. नागापूरकर सभागृहाच्या परिसरात असणारे श्री गणपत व्यास गुरुजी यांचं हार्दिक स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक डॉक्टर रमेश सोनटक्के सरांना करते. सन्मान चिन्ह समोर. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी तसेच आपल्या माजी सहकारी आहेत प्राध्यापक डॉक्टर शाब्दिक स्वागत करते. या स्पर्धेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या हातांनी आपले श्रम केलेले आहेत या सर्व हातांचंही हार्दिक स्वागत करते. या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या या विद्यार्थ्याला अशी विनंती करते त्यांनी मी मुडखे आकाश वसंत, श्री ओंकारनाथ मालपाणी. त्यातलं हे खरंच उत्कृष्ट असं नियोजन आहे. त्याबद्दल एकदा सर्वांना माझी विनंती राहील की आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण जेवणसुद्धा खूप सुंदर होतं. सर, फीसुद्धा अतिशय मापामध्ये होती. काही काही ठिकाणी 200-500 रुपये फी ठेवली जाते. अगदी छोटासा भात दिला जातो किंवा अक्षरशः काहीसुद्धा दिलं जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रात्री ज्यावेळेस मी येत होतो पहाटे 4 वाजता आलो तरीसुद्धा सरांना कॉल केला. त्यानंतर वॉचमनने गेट उघडलं, हॉस्टेलवरती सुद्धा पोस्ट केलं. म्हणजे असं इतरत्र कुठेही होत नाही. आणि या आयोजकांचं आज एक खरं लग्नाचा दिवस होता. ह्या ट्रॉफ्या म्हणजे ही स्पर्धा म्हणजे ह्या एक वधू आहे आणि हे सगळे वरपिता आहेत. म्हणजे अगदी मुलीचं जसं आपण लग्न लावतो आणि तिला वाटी लावले जातं त्याच प्रकारचा हा कार्यक्रम असतो. म्हणजे वरपित्याचे जे पूर्णपणे कष्ट असतं या लग्नाचं आयोजन करण्यापासून ते नवरी वाटा लावण्यापर्यंत जे कष्ट आपण घेत असतात त्याबद्दल खरंच खूप आपले आभार. आणि महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धकांना या ठिकाणी यायचं होतं पण काहींचे पेपर असल्या कारणाने किंवा ही स्पर्धा थोडीशी लांब असल्या कारणाने काही स्पर्धकांना या स्पर्धेसाठी येता नाही आलं. त्याबद्दल त्या स्पर्धकांच्या वतीने मला एवढंच म्हणावंसं वाटतं, दिल से दिल की दूरी नहीं होती, काश कोई मजबूरी नहीं होती. दिल से दिल की दूरी नहीं होती, काश कोई मजबूरी नहीं होती.
याच ट्रॉफ्यांना उद्देशून तुमसे मिलने की तमन्ना है लेकिन कहते हैं ना कि हर तमन्ना पूरी नहीं होती, हर तमन्ना पूरी नहीं होती. धन्यवाद. दुसरे स्पर्धक विद्यार्थी आहेत श्रावणी सुधीर पाटील, MM कॉलेज फिजिओथेरपी पुणे. नमस्कार, मी श्रावणी सुलभा सुधीर पाटील, MM कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणेची विद्यार्थिनी. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानू इच्छिते, कारण त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आमच्यासारखे विद्यार्थी त्यांचे व्यक्तित्व घडवण्याचे आणि विचार मांडण्याची संधी ही त्यांच्यासारख्या आयोजकांमुळेच आपल्याला मिळते. आज संधी मिळालीच आहे, तर मला असं बोलावंसं वाटतं की जगात अनेक देव आहेत, देवळात अनेक देव आपल्याला पाहायला मिळतात, पण माझ्यासाठी सर्वात मोठा देव म्हणजे माझ्या आईचं हृदय. अहो, तिच्या कष्टांमुळे, तिच्या प्रयत्नांमुळे आज मी इथं उभी आहे. तिच्या आशीर्वादांशिवाय काहीच शक्य नाही मित्रांनो. आज मला तिच्यासाठी म्हणावं वाटतं, तिच्या आशीर्वादांशिवाय रण जिंकणंही कठीण आहे, पण ती सोबत असेल ना तर मन हारणं हे सुद्धा शक्य नाही. आज तिच्यामुळेच मी इथं उभी आहे. आज तिच्या सपोर्टमुळं, तिच्या गायडन्समुळं मी आज तुमच्यासमोर बोलू शकते. आणि परत एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज दिवसभरामध्ये झालेल्या या स्पर्धेमधल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इथे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मी राज्यशास्त्र विभागातील डॉक्टर भाऊराव मुंढे सर इथं आहेत का? डॉक्टर चौधरी सर, मी विचारपीठावरील माननीय व्यास गुरुजींना अशी विनंती करते की आपण बेग अमन असद या विद्यार्थ्याला हे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं. पुढचे विद्यार्थी आहेत गोरे सूरज सिद्धेश्वर, शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे रोकडे पूजा शीतलनाथ. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे शरद सपकाळ दत्तात्रेय. प्राध्यापक माणिकराव लोमटे सरांना विनंती आहे, प्राध्यापक गोळेगावकर सरांनाही विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. भगत सारंग अशोक, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी हंगे अनिशा. परीक्षक डॉक्टर चौधरी सरांना विनंती आहे की आपण अनिशाला सन्मानित करावं. बिराजदार निकिता उद्धव, दयानंद वाणिज्य महाविद्यालय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि सर्व सभागृहातील श्रोत्यांना विनंती आहे की आपण दिवसभर यांच्या भाषणांचा पाऊस पाहिला आहे, त्यामुळे आपण आता टाळ्यांचा पाऊस द्यायला हरकत नाही. गरगडे प्रणिता महादेव. देशमुख पूजा परमेश्वर. चल देशमुख लवकर. नायबळ वैभव विष्णू. गतिशील बना, नाव घेतलं की लवकर या. कातकडे अभिषेक. नायबळ आहे का तू? हा, नायबळचं हे आहे. देशमुख आला नाही. केंद्रे रोहित. कातकडे गोरे नंदिनी शाहू. चव्हाण मॅडम. प्राध्यापक डॉक्टर अर्चना चव्हाण मॅडम यांना अशी विनंती आहे की आपण विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. गोरे नंदिनी शाहू. पल्लवी राऊत संतोष. गोरे पल्लवी. इखे प्रतीक श्रीराम. इखे लोकरे गणेश संजय. तिवारी ऐश्वर्या श्यामसुंदर. एक मिनिट मॅडम देतात. गोरे नितीन मारुती. तिवारी आली आहे का? तिवारी. एकलारे अमरनाथ रामेश्वर. गोरे नितीन. गव्हाणे कोमल. एकला रे नाही. गव्हाणे. गव्हाणे. संतोष भीमराव राजगुडे. भांड गोविंद तुकाराम. बोडके आकाश वसंत. आकाश दत्तात्रय मोहिते. प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदंड यांना विनंती आहे की आपण पुढील विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. आकाश मोहिते.
उशीर महेश जनार्दन, पवार सिद्धेश्वर रमेश, आशुतोष संतोष भागवत, मस्के कृष्णा धैर्यशील, पवार. प्रथमेश चव्हाण राहुल, चव्हाण प्रथमेश. यानंतर प्राध्यापक रमेश सोनवळकर सरांना मी अशी विनंती करते की आपण पुढील स्पर्धक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करावं. अंजली भालेकर, पांडुळे पंकज पंढरीनाथ, दराडे कार्तिक ज्ञानेश्वर, वनारे अनिकेत रामा, पाटील श्रावणी सुधीर, बरुरे मॅडम या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करत आहेत. बंगाळे वैभव अश्रुबा, बंगाळे. सौरव राजेंद्र लोंढे, बनसोडे अक्षय, बनसोडे. राऊत जितेंद्र, राऊत जितेंद्र. पायघन मोहिनी, पायघन मोहिनी. विचारपीठावरील मान्यवरांना विनंती करते की आपण पुन्हा स्थानापन्न व्हावं. यानंतर आदरणीय परीक्षकांना अशी विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी प्राध्यापक आशालता होळकर मॅडम यांना विनंती करते की आपण आज दिवसभरामध्ये आलेल्या अनुभवाचं परीक्षक म्हणून इथे वर्णन करावं. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मराठवाड्याचे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं अंबाजोगाई आणि ज्या कारणासाठी अंबाजोगाईला ओळखलं जातं अशी योगेश्वरी शिक्षण संस्था आणि या संस्थेच्या अंतर्गत असणारं स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय. या महाविद्यालयाने सबनीस ही जी वक्तृत्व स्पर्धा आहे, राज्यस्तरीय स्पर्धा, आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अशा प्रकारची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. ही खरंच विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे त्यांच्यासाठी. पहा, आजच्या दिवशी इकडे सगळे एवढे दिग्गज आहेत ते बोलणारच आहेत आणि मला माहिती आहे की आपण सर्व पण प्रतीक्षेत आहात निकालाच्या आणि हे ऐकणं तुम्हाला सगळ्यांना जड जाणार आहे. मात्र आपलं परीक्षण ज्या परीक्षकांनी केलं ते कोणत्या आधारे केलं हे कळणं तुम्हाला सगळ्यांना फार आवश्यक असेल. एकतर आपण सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. पहा, या ठिकाणी वेगवेगळे विषय घेऊन आपण सर्वांनी जो काही उहापोहा केलेला आहे प्रत्येक विषयाचा, यावरून एक आशादायी चित्र समोर दिसतं की भारताचं भवितव्य म्हणजे आम्ही असं, आमची मागची पिढी किंवा आम्ही असणारे आम्हीसुद्धा असा विचार करतो की आपण सगळे एक 5G 4G आणि या डेटामध्ये अडकलेले आहात आणि फार काही तुम्ही विचार करू शकत नाही. मात्र ते या ठिकाणी तुम्ही खोडून काढलेलं आहे. असं लक्षात आलं की आपण सर्व खरंच एक वैचारिक उत्तम बैठक असलेले आहात. मात्र सकाळी जे उद्घाटनपर भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये आदरणीय भोसले सरांनी आपल्या सगळ्यांना एक सांगितलेलं होतं की केवळ तुम्ही या मोबाईलच्या आधारावरती राहू नका किंवा AI तुम्ही वापरता आणि त्याच्यातून तुम्ही सगळी माहिती लगेच मिळवता याच्यावरती डिपेंड न राहता आपण सर्वांनी पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. आणि कारण पुस्तकासारखा चांगला मित्र आपल्याला नाही आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक लक्षात घ्या, हे जे आपण 2G 4G 5G डेटा वापरतो आणि त्यातून एक माहिती मिळवतो, त्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं स्किल असावं लागतं. तरच तुम्हाला त्या सगळ्या माहितीचा उपयोग करता येतो. अन्यथा ती माहिती केवळ गोंधळात टाकणारी आणि केवळ माहिती असंच राहणार आहे. पहा, आजच्या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यात जास्त जो विषय मोठ्या प्रमाणावरती घेतला गेला तो विषय होता स्पर्धेत AI च्या संदर्भातला
संधी आणि आव्हाने. तर हा जो विषय आपण बघितला, तर इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की विषय तोच आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जो आशय कंटेंट या ठिकाणी मांडला तो सुद्धा AI वरूनच कॉपीड असं जाणवलं की तुम्ही तीच उदाहरणं देत होता. कॅन्सर असेल, शेतीच्या संदर्भात असेल किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत असेल, फक्त मांडण्याची शैली तुमची त्या ठिकाणी वेगळी जाणवली. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा विषय होता शाश्वत विकासात युवकाची भूमिका, या विषयाच्या अनुषंगाने मात्र आपण सर्वांनी खरंच खूप उत्कृष्ट माहिती दिली की जग विस्तारत आहे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत आणि आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर झाड तोडावं लागतं. मात्र त्या ठिकाणी पॉझिटिव्हली तुम्ही असं घेतलं की ते झाड तोडत असताना तुम्ही 2 झाडं लावण्याचा का विचार करत नाहीत. हा विचार अतिशय उत्कृष्ट आहे. शाश्वत निरंतर जो काही उपाययोजना आपण या ठिकाणी अपेक्षित धरतो त्याला धरून आहे असं जाणवलं. त्यानंतर एक देश एक निवडणूक या संदर्भातला विषय तर अतिशय वैचारिक अशा प्रकारचा होता. मात्र काही कमीच विद्यार्थ्यांनी हा विषय घेतला, मात्र त्यांनी अतिशय उत्तम तो विषय मांडलेला होता. त्यामुळे खरंच खूप म्हणजे पहा की परीक्षण करताना डोक्यामध्ये असतं की हे सगळं ऐकणं, पुन्हा ते ऐकणं आणि भाषणं ऐकणं हे तर सगळ्यात मोठी आपल्यावरती एक जबरदस्ती असं थोडंसं वाटतं. मात्र हे सगळं ऐकत असताना असं वाटत होतं की प्रत्येक शब्द आपण ऐकला पाहिजे. कारण पहा, इतका क्लिष्ट आणि अवघड असलेला विषय इथे इतक्या उत्तम पद्धतीने आणि अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांनी मांडला. त्यामुळे ते खरंच खूप चांगलं वाटलं. देशाच्या सक्षमीकरणामध्ये महिलांचे योगदान खूप चाळून घोळून या विषयाकडे आपण पुन्हा येतो आणि पुन्हा ती मांडणी बघतो आणि ऐकतो. मात्र तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांनी इतकं नाविन्यपूर्ण पद्धतीने याच्या संदर्भाने माहिती मांडली, ती खरंच खूप छान आहे. म्हणून एक परीक्षक म्हणून मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी आणि याच्यामुळं आपण विद्यार्थी आणि आपल्यासाठी असलेली ही संधी, हे सगळं खरंच खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, सहभाग नोंदवला, आपले विचार व्यक्त केले, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी संयोजकांचे मी विशेष आभार मानेन ते एवढ्यासाठी की मला ही संधी या ठिकाणी दिली. या राज्यस्तरीय स्पर्धेचा एक भाग होण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. आणि आदरणीय सोनवळकर सर ज्यांचं अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालं, आदरणीय माझ्या मैत्रीण बरुरे मॅडम, त्यानंतर बुरांडे मॅडम, चव्हाण मॅडम आणि बाकी सगळेच माझ्या ओळखीचे आहेत, असे सगळे आपल्या सर्वांमध्ये एक हीच उत्तम संधी आणि एक उत्तम आपण सर्वांनी दिलेली माझ्यासाठी एक संधी, यासाठी मी आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानते. थँक्यू. येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मकरंद जोगदंड सर यांना मी अशी विनंती करते की आपण परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करावं. स्वामी रामानंद तीर्थ आणि स्वर्गीय प्राचार्य भकी सबनीस सर यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं. आज कंठ दाटून येती तुमच्या आठवणी जाणवते उनी व तुमची आम्हा सर्वांना क्षणोक्षणी देह जिजविला तुम्ही आपुला सतत सत्कर्माच्या फुलांनी अनंत तुमची जीवनयात्रा तव स्मरणाने येते हृदय भरुनी, तव स्मरणाने येते हृदय भरुनी, तव स्मरणाने येते हृदय भरुनी. वेळेअभावी आदरणीय विचारमंच आणि उपस्थित सर्व या महाविद्यालयाचे माझे सर्व परमस्नेही प्राध्यापक, कर्मचारी आणि स्पर्धेतील सर्व स्पर्धक आणि त्यांच्यासोबत आलेले संघप्रमुख, या ठिकाणी राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख ज्यांनी की उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, असे प्राध्यापक रमेशजी सोनवळकर सर, त्याचबरोबर या राज्यशास्त्र विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या बरुरे मॅडम, त्याचबरोबर भाबरदोडे सर, त्याचबरोबर मुंडे सर, चौधरी सर, त्याचबरोबर उपस्थित सर्व. तर आज या ठिकाणी ज्या स्पर्धा संपन्न झाल्या, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. हे आत्तापर्यंत मी 57व परीक्षण करत होतो. याच्या अगोदर 56 स्पर्धामधून मी परीक्षण केलेलं आहे. वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, काव्यवाचन स्पर्धा असतील. मी विषयानं राज्यशास्त्राचा जरी असलो तरी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुची मला आहे आणि त्या अनुषंगाने
प्रत्येकाचे हावभाव हालचाली आणि व्याकरणीयदृष्ट्या असलेलं भाषेवरचं प्रभुत्व याचं परीक्षण करण्याचा प्रयत्न मी आजच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात केला. आज 10 ते 12 विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं बोलले. आत्ताच मॅडमनं सांगितल्याप्रमाणे बऱ्याच जणांचे तेच वाक्य आलेले होते, कारण ते पाठांतर तुम्ही केलेलं असतं. परंतु वक्ता हा असा असतो की जो समयसूचकतेने आणि वेळेनुसार आपल्या अगोदरच्या वक्त्यानं जे बोललेलं आहे किंवा वक्तृत्ववाल्या स्पर्धकाने जे बोललेलं आहे त्याचे मुद्दे खोडून आपल्याला नवीन काहीतरी मांडायचं आहे, या दृष्टिकोनातून लागलीच त्यानं त्यामध्ये बदल करून आपलं म्हणणं मांडायचं असतं. विद्यार्थी मित्र हो, जे पराजित झालेले आहेत, जे पराभूत होणार आहेत, तुम्ही पराजित झाला नसतात तर त्यांचा विजय झाला नसता, हे तत्त्व आपण सातत्यानं गृहीत धरायचं असतं. म्हणून बक्षिसं थोडे असतात, स्पर्धकांची संख्या जास्त असते. काही जण इथून जाताना परीक्षकांना शिव्याही देऊन जातात, परीक्षकांनी मी एवढं चांगलं बोललेलं असताना माझा नंबर काढला नाही. अशाही काही गोष्टी आमच्या कानावर या अगोदरही आलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी. माझं काय चुकलं, माझे मुद्दे किती चांगले होते, रितसर होते, पद्धतशीर होते, असेही म्हणणारे बरेच स्पर्धक असतात. परंतु त्या स्पर्धकांच्या ज्या ज्या त्रुटी आहेत, जे जे दोष आहेत, ते दोषसुद्धा आम्ही आमच्या परीक्षणामध्ये लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यामुळं कुणीही त्या संदर्भामध्ये काही काळजी करायची गरज नाही. अगोदरच या ठिकाणी प्रस्तावित करत असताना या स्पर्धा एकदम निपक्षपातीपणे पार पाडल्या जातील, त्या अनुषंगानेच संपूर्ण स्पर्धा आणि परीक्षण हे निपक्षपाती पद्धतीनं केलेलं आहे. यात विषय जे होते मॅडमनं सांगितलेले आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे विषय होते, विचार करायला लावणारे विषय होते. आपल्याला आता इथून गेल्यानंतर समाजामध्ये क्रियाशील होण्याला भाग पाडणारे विषय होते. अतिशय या संस्थेच्या माध्यमातून आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून विषय प्रेरणादायी आणि आदर्शवादी स्वरूपाचे विषय होते. त्या विषयाच्या अनुषंगाने निश्चितपणाने आपल्यामध्ये बदल निश्चित होईल. आज मोबाईल मोठ्या प्रमाणात बघितला जातो, मोबाईल बघणं आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाही, परंतु ज्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या पुढचं आता व्हर्जन आलेलं आहे AIचं, तोही विषय या ठिकाणी ठेवलेला होता, त्याही विषयावर बऱ्याच जणांनी बोललेले आहेत. म्हणून एक वात्रटिकाकार म्हणतोय, चारोळीकार म्हणतोय, मोबाईल कंपन्याचे मॅसेज भराभर सुटू लागले आणि झक्कास स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले. मोबाईल कंपन्याचे मॅसेज भराभर सुटू लागले, झक्कास स्कीम सांगून ग्राहकांना लुटू लागले. अशाच एका मॅसेजसाठी मोबाईलची की दाबली होती, अशाच एका मॅसेजसाठी मोबाईलची की दाबली होती आणि तिच्या गोड आवाजाने त्याची कुपाटी लागली होती, तिच्या गोड आवाजाने त्याची कुपाटी लागली होती. मोबाईलच्या अतिवापरानं आखरीत असं घडू लागले, मोबाईलच्या अतिवापरानं आखरीत असं घडू लागलंय. नुकतंच जन्मलेलं कार्टंसुद्धा रिंगटोनसारखं रडू लागले, नुकतंच जन्मलेलं कार्टंसुद्धा रिंगटोनसारखं रडू लागले. अशा प्रकारे प्रभाव हा मोठ्या प्रमाणात मोबाईलचा निर्माण झालेला आहे. लेकरं जर जेवण करत नसतील तर मोबाईलचं गाणं लावलं की बरोबर 2 घासं जास्त खातात आणि आईवडील आनंदानं त्याला मोबाईल लावून जेवायला लावतात. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. म्हणून स्पर्धक मित्र हो, आपल्या प्रत्येकाजवळ प्रेरणेचे, ऊर्जेचे आणि आत्मविश्वासाचे अग्निपंख असतात. त्या अग्निपंखाच्या बळावर आपण मोठमोठी पदं मिळवू शकतात. म्हणून आजच आपलं ध्येय आणि स्वप्न एका कोऱ्या कागदावर अधोरेखित करा. तोच अधोरेखित केलेला कोरा कागद उद्याच्या इतिहासाचं सोनेरी पान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यासाठी तुम्ही आपल्या ध्येयावर नजर ठेवून आपली पावलं भराभर उचला. आत्मविश्वासाचा तेजस्वी दीप घेऊन चैतन्याने चालत राहा. उद्याची उज्ज्वल पहाट तुमची वाट पाहत आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देत असताना एक शेवटचा शेर घेतो. हा शेर माझ्याकडून, आमच्या परीक्षकाकडून, हा सर्वांसाठी राहील, संस्थेसाठी राहील. इथल्या प्राचार्य, त्यांचा संपूर्ण स्टाफ, कर्मचारी आणि तुम्ही सर्व स्पर्धक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोतेगण यांच्यासाठी हा शेर राहील. हर खुशी हसी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे. हर खुशी हंसी मांगे आपसे, हर फूल खुशबू मांगे आपसे. इतना उजाला हो जाए आप सभी के ज़िंदगी में, इतना उजाला हो जाए आप सभी के ज़िंदगी में कि इलेक्ट्रिक वाले भी कनेक्शन मांगे आपसे, इलेक्ट्रिक वाले भी कनेक्शन मांगे आपसे. धन्यवाद. डॉक्टर अर्चना चव्हाण मॅडम, वैद्यनाथ महाविद्यालय परळीच्या त्या मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांना मी अशी विनंती करते की परीक्षक म्हणून आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः स्वामी रामानंद तीर्थ आणि ब.की. सबनीस यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते आणि विचारमंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सुद्धा अभिवादन करते. परीक्षक म्हणून माझी भूमिका काय याच्यासाठी मला आपलं मनोगत व्यक्त करायला सांगितलं आहे आणि ज्या माझ्या अगोदरच्या 2 परीक्षकांनी आपली मतं मांडली त्याला मी अगदी सहमत आहे.
आणि त्याच्या विचाराच्या पलीकडे मला काय सांगता येतं यासाठी मी आपलं मनोगत व्यक्त करते आहे. विषय खूप चांगले होते. सकाळी 10:30पासून तर आत्ता 6 वाजेपर्यंत एक विचार मंथन या मंचावर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण ऐकलं आणि आपणही सर्वजण या विचारामध्ये गुंतत गेलो आणि नकळत गुंतत गेलो. मी आत्ताच माझा जो परिचय केला की माझा विषय मराठी आहे आणि या 4ही विषयाशी तसा माझा संबंध फारसा येत नाही. म्हणजे AIशी सुद्धा येत नाही, निवडणुकीची सुद्धा माझा संबंध फारसा येत नाही. मराठी साहित्याचा विचार करता सक्षमीकरणाच्या दृष्टीने स्त्रियांच्या हा जवळचा एक भाग माझ्या विषयाशी निगडीत आहे. युवकांची काय भूमिका आहे या संदर्भामध्ये सुद्धा मला थोडंफार मराठी साहित्यामध्ये जाता येऊ शकते. परंतु तसा विचार केला तर हे सगळे जे विषय होते हे युवकांना प्रेरित करणारे होते आणि युवकांची जडणघडण करणारे होते. मला स्वतःला असं वाटून गेलं की स्त्री सक्षमीकरणासाठी जेव्हा सुरुवातीला काही मुलीच उभ्या राहिल्या तेव्हा असं वाटलं की अरे आमची भूमिका आम्हीच मांडावी का, आमचं सक्षमीकरण आम्हीच सांगावं का. परंतु तसं दिसलं नाही. नंतर काही मुलांनीसुद्धा या विषयाचे चांगली उहापोह केला आणि मला त्याचा विशेष आनंद वाटतो की जे 4ही विषय, जे 5 विषय जे आपण दिलेले होते या 5ही विषयांचा या युवकांनी अगदी समानतेने विचार केलेला दिसतो आहे. म्हणजे असं झालेलं नाही की एकच विषय धरून बरेच विद्यार्थी बोलले. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर बरेच जणांनी बोलले असलं तरीसुद्धा बाकी सगळ्या विषयालासुद्धा विद्यार्थ्यांनी न्याय दिला. मी सर्व विद्यार्थ्यांचे या बाबतीमध्ये मनापासून कौतुक करते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटली की वक्तृत्व ही जी स्पर्धा असते ना याच्यामध्ये तुमचा अभ्यास चांगला असणं नक्कीच आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर तुमचा आवाज, तुमची बॉडी लँग्वेज आणि तुमची शब्द फेकण्याची जी ताकद आहे याच्यामध्ये सुद्धा थोडाफार अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे आहे. काही जण माईकचा जरा जास्त जवळ वापर करतात आणि थोडंसं कानाला कर्कश होईल अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याचा एकदम आविर्भाव करण्याची फारशी गरज नाही आहे. तुमचं म्हणणं तुम्ही शांतपणे किंवा एका विशिष्ट तुमच्या भाषाशैलीमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडू शकतात आणि तसं केल्यानंतरसुद्धा आपला क्रमांक येऊ शकतो. असं हे आता जेव्हा आपण निकाल जाहीर करू तेव्हा तुमच्या आपोआपच लक्षात येऊन जाईल. आणि तुमची वक्तृत्व शैली जी आहे ती वक्तृत्व शैली तुम्ही विकसित करायला पाहिजे आहे. नुसतंच पाठांतर करून नुसतंच एखाद्या माध्यमातून आपण माहिती घ्यायची आणि बोलायचं यापेक्षा आपण ज्या वाचन संस्कृतीचा विचार करतो आहोत किंवा ज्याच्यापासून जरा दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला पुन्हा एकदा जवळ घेण्याचा किंवा जोपासण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात आणि विविध पुस्तके जर स्वतःहून अभ्यासलीत तर हा जो शॉर्टकट मार्ग आहे तुमचा AIच्या माध्यमातून किंवा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तो जरा दूर जाईल आणि तुम्ही भरपूर पुस्तकं वाचाल आणि भरपूर संदर्भ तुम्ही देऊ शकाल. इथे कुठेतरी संदर्भ देण्याची कमतरता पण थोडीफार जाणवलेली आहे. बरेचसं काही बोलता येईल परंतु मला सोनवळकर सरांचा फोन आला की तुम्ही या स्पर्धेचं परीक्षण कराल आणि मला ही दुसरी संधी मिळालेली आहे. गतवर्षी नाही पण त्याच्या अगोदरच्या वर्षी मी इथे आले होती या स्पर्धेसाठी आणि आत्ता ही दुसरी माझी वेळ आहे. मला विशेष आनंद आहे की सबनीस सरांचा परिचय आणि सबनीस सरांचं कर्तृत्व मला या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकायला मिळतं आणि कुठेतरी एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते की असं कार्य करता आलं तर खूप चांगलं होईल. मागच्या वर्षीच मला प्रभारी प्राचार्यपद म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. असंच काहीतरी ऐकून जेव्हा जाते तेव्हा आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होतं, आपल्या कार्यशैलीमध्ये परिवर्तन होतं आणि ते कार्यशैली कुठेतरी चांगली होण्याचा प्रयत्न आपण करत असतो. अशाच या स्पर्धेच्या माध्यमातून मला स्वतःचा व्यक्तिमत्व विकाससुद्धा साधता आला आणि आयोजकांनी मला ती संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सर्व विद्यार्थी स्पर्धकांचे जे विजयी झालेले आहेत किंवा ज्यांना आत्ता विजय नाही मिळाला आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक डॉक्टर दुर्गादास चौधरी सरांना अशी विनंती करते की आपण परीक्षक म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ,
सर्व स्पर्धक, या स्पर्धेचे आयोजक, आमचे स्नेही परीक्षक आणि या स्पर्धेला ऐकण्यासाठी जमलेले जे काही रुची असलेले, सर्व रुचिरा असलेले आणि संस्थेवर प्रेम करणारे अंबाजोगाईतले मान्यवर, स्पर्धकांनो, आता भरपूर वेळ झालेला आहे, संध्याकाळ होत आहे, पण या स्पर्धेमध्ये तुम्ही जे बोललात, वेगवेगळ्या विषयांचं सादरीकरण केलं आणि या वाग्यज्ञामध्ये ज्या आहुत्या दिल्या आहेत, त्यातून असं सिद्ध होतं की भारताचा उषक काल हा निश्चित चांगला आहे, भरभराटीचा आहे. कारण युवकांवर हा देश अवलंबून आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातात भविष्य आहे. आत्तापर्यंत भारताचं जे भविष्य आहे, भारताचं भविष्य वक्तृत्व कलेत ज्यांनी प्रवीणता प्राप्त केली होती, त्यांनी समाज मन घडवलं, समाज मन बदलवलं आणि भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताच्या विकासापर्यंत त्यांनी सर्वसामान्य लोकांना उभं केलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये त्यांचं योगदान जेव्हा आपण विचारात घेतो, ते योगदान हे त्यांच्या वक्तृत्व कलेचं आहे आणि त्यांच्यासोबत असलेल्या वेगवेगळ्या विनायकराव चारठाणकर असतील किंवा अन्य असतील, गोविंदभाई श्राफ असतील, त्यांचं आहे. म्हणजे आपली वक्तृत्व कला काय करू शकत नाही, तर सुप्त आणि मेलेल्यांना जागा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ही कला टिकली पाहिजे, ही कला वाढली पाहिजे आणि रोमारोमात भिनली पाहिजे, ज्यातनं येणारा दिवस हा उज्ज्वल असेल, हा विकसित असेल, हा विकसित भारत घडवणारा असेल. आणि म्हणून त्याचसाठी सबनीस सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळाची पावले ओळखून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या स्मरणार्थ सबनीस कुटुंबियांनी आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या माध्यमातून हा एक प्रयोग या ठिकाणी यशस्वी पद्धतीने सातत्याने होत आहे. त्याचं 21वावं वर्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी या ठिकाणी प्रगट होत असताना, वेगवेगळ्या विषयावर आपलं मत सांगत असताना, काहींना विषय समजला, काहींना विषय समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तारुण्याचे तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे गुण असतात, पण अनेकांना तत्परता म्हणत असताना तत्पुरुष ते झाले. बोलताना सिंधुताई सपकाळांचं उदाहरण दिलं. हे उदाहरण देत असताना त्या ठिकाणी मरण पावलेल्या सिंधुताई सपकाळ आपण म्हटलो. जेव्हा आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत असतो, तेव्हा आपली खूप जबाबदारी असते. आपलं वाक्य, आपली शब्दफेक अत्यंत महत्त्वाची असते. ती शब्दफेक ही समोरच्या असलेल्या परीक्षकांसह, जे परीक्षक असतात ते नियुक्त केलेले असतात, पण त्याशिवाय अनियुक्त केलेले परीक्षक हे आपल्यात असतात. त्यांनाही ते पटलं पाहिजे, त्यांनाही ते रुजलं पाहिजे. कारण प्रत्येकजण आपली एक चूक टिपण्यासाठी बसलेलं असतं. प्रत्येकजण आपली एक चूक टिपण्यासाठी बसलेलं असतं. आणि हेच लक्षात घ्या की आवेशात येत असताना आपल्याला काय बोलायचं आहे याचं तारतम्य, याचा विवेक हा ठेवणं आवश्यक आहे. कारण विवेक आणि तारतम्य असेल तेच वक्तृत्व हे खऱ्या अर्थानं होत असतं, बाकी सगळं भाषण होतं.
कारण नेता आणि वक्तृत्व कला अवगत असलेला युवक याच्यामध्ये खूप फरक आहे. नेत्याला सगळं माफ असतं, आपल्याला मात्र माफ काही नसतं, हे लक्षात घ्या. कारण आपण भविष्यातले समउपदेशक आहात, कॉन्सिलर आहात. कारण आपण काहीतरी करणार आहोत आणि कॉन्सिलरला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला विषय हा इतरांच्या गडी उतरवणं ही कला अवगत असली पाहिजे. तीच कला म्हणजे वक्तृत्व कला आहे. आणि हाच वादविवाद आणि वक्तृत्व कलेमधला फरक आहे. आपण सर्व लक्षात घेतात. अनेकांनी प्रेझेंटेशन सुंदर पद्धतीने केलं. महत्त्वाचं म्हणजे 5 विषय जे होते ते सुंदर होते. ते केवळ युवकासाठी होते. वेगवेगळे विषय मांडत असताना एका विषयाकडे मात्र तुमचं खूप दुर्लक्ष झालं आणि तोच महत्त्वाचा होता, हेही लक्षात घ्या. एक देश एक निवडणूक. वास्तविक पाहता जेव्हा आपण आपल्या भारताच्या राजकारणाकडे पाहतो किंवा भारताच्या मागच्या काही निवडणुकाकडे पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं मागच्या सुरुवातीच्या काही 4 निवडणुका होत्या. त्या 4 निवडणुका या एक देश एक निवडणूक म्हणूनच लढवल्या गेल्या होत्या. विधानसभा आणि लोकसभा यांचं इलेक्शन हे सोबत होत होतं. परंतु त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केल्या गेली आणि विधानसभा लांबत गेल्या आणि तिथून मात्र हा सूर जो होता हा सूर हरपला. केंद्राचा आणि राज्याचा एक सूर होता, तो सूर हरपला आणि आजही तो गवसण्याचा प्रयत्न कुठंतरी केला जातो आहे, हे लक्षात घ्या. मग त्यामध्ये भलेही वेगवेगळे काही माध्यमं असतील किंवा वेगवेगळ्या काही त्या ठिकाणी फायदे असतील, तोटे असतील, पण हा एक महत्त्वाचा त्याचा मागचा अनुभव आपण लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं. सोबतच याच्यामध्ये आपण सुरुवात करत असताना योगायोगानं सुरुवात करत असताना 8व्या स्पर्धकापासून सुरुवात केली, क्रमांक 8, आणि तिथंच आपली गाठ बांधल्या गेली परीक्षकाची आणि स्पर्धकांची. आणि समारोप या स्पर्धेचा जो झाला तो 7-7 7-7 झाला. ही जे बांधलेली गाठ आहे ही गाठ शेवटपर्यंतची आहे, ही शेवटपर्यंत 7-7 देणारी आहे. आणि तुम्ही सुद्धा 7-7 राहा, एकमेकांच्या सोबत राहा आणि सोबत करून भारताच्या विकासाचा एक पथिक बना. हम करे राष्ट्र आराधन तन से तन मन धन जीवन से हम करे राष्ट्र का अर्चन, हे मात्र विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शेवटचा स्पर्धक जो बोलला त्याने सुंदर संदेश दिला आहे. त्याने काय दिलं आहे? त्याने सांगितलं आहे, अरे माणसा माणसा माणूस कधी होशील. आणि त्याने एक कविता म्हणला आहे, मानसानं मानसाशी मानसा समवागणे. पहा, स्पर्धेचा समारोप सुद्धा कशा सुंदर पद्धतीने होतोय, काय संदेश देऊन जातोय, हेही लक्षात घ्या. असे स्पर्धक असणं भारताचं भविष्य उज्ज्वल आहे हेच सांगणं आहे का नाही? आणि म्हणून तुमच्या स्पर्धकाचं खूप खूप कौतुक आहे, कौतुक करतो. अनेकांनी या ठिकाणी आले, थोडं बोलले, आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केला. याचं कारण होतं, कारण तुम्ही आज इथं हरलात तर तुम्ही निराश होताल. तुमच्यातली तेजस्विता, तुमच्यातली ऊर्जा आम्हाला मारायची नाही, तिला प्रगट व्हायचं आहे, तिला पुढे भविष्यात चांगल्या पद्धतीने पुढं आणायचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, जरी तुम्ही इथे बोलू शकला नाहीत तरी पुढे बोलणार आहात आणि प्रत्येक स्पर्धेत सहभाग घ्या. विजय मिळेलच याची खात्री नाही, पण सहभाग आपल्याला खूप काही शिकवून जातो, हेही लक्षात ठेवा. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. मित्रांनो, खूप सुंदर बोलतात, चांगलं बोलतात, चांगल्या चांगल्या विषयावर व्यक्त होतात, पण हे व्यक्त होत असताना आपल्या सत्ताकारणामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या समाजकारणामध्ये अनेक वेगवेगळ्या समाज विघातक वृत्ती वाढताना दिसत आहेत.
या वृत्ती तुमचा कधी त्या ठिकाणी तुम्हाला आपलंसं करतील आणि तुमच्या बुद्धिभेद करतील हे सांगता येणार नाही. तुमचा वापर त्यांच्यासाठी कधी करतील हे सांगता येणार नाही. कारण तुम्ही मन बदलवणारे आहात. वक्तत्व ज्यांना येतं ते मन बदलवणारे असतात, ते समाज परिवर्तन करणारे असतात. फक्त आपण कोणाच्या हातचं बाहुलं बनू नये याची मात्र काळजी घ्या. आणि म्हणून शेवटी जाता जाता एक संदेश देतो, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला, आहेत कस्तुरीच्या शोधात पार दिहे, पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. धन्यवाद. आपण आता समारोप समारंभाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. थोड्याच वेळामध्ये आपल्या सर्वांचा निकाल आपल्या हाती येणार आहे. त्यापूर्वी आजच्या या समारोप समारंभामध्ये प्राचार्य सबनीस सरांचे सहकारी राहिलेले आणि या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये अध्यापन कार्य करणारे 2 प्रमुख पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम माननीय प्राध्यापक NK गोळेगावकर सरांना अशी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजचे अध्यक्ष, आमच्या शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय व्यास गुरुजी, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आमचे मित्र लोमटे सर, त्याचप्रमाणे आमचे हे या स्पर्धेचे संयोजक रमेश सोनवळकर सर, दुसरे उपप्राचार्य रमेश सोनटक्के सर, परीक्षक चौधरी सर, जोगदंड सर, होळकर मॅडम, प्राचार्य चव्हाण मॅडम, आमच्या बरुरे मॅडम आणि बसलेले सगळे स्पर्धक मित्रांनो, आम्ही सबनीस सरच्या सहवासामध्ये 17-18 वर्ष काम केलेले आहोत आणि सबनीस सरांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. सबनीस सर एक वादळी व्यक्तिमत्व होतं, तुम्हाला सांगतो. आणि ते विद्यार्थ्यात गर्दीत त्यांचं जीवन गेलं. विद्यार्थ्याच्या गर्दीमध्ये, विद्यार्थ्याच्या सहवासामध्ये आणि गर्दीमध्येच त्यांना म्हणजे त्यांचा अंत झाला. म्हणजे बसमध्ये लातूरून अंबाजोगाईला येत असताना त्यांना अटॅक आला आणि त्यांचं हे संपलं कार्य. तर मित्रांनो, हे एक असं व्यक्तिमत्व होतं की नुसते ते प्राचार्य नव्हते, सामाजिक जाणीव जोपासणारा एक माणूस होतं. समाजामध्ये काय चाललेलं आहे, फक्त कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन करणं एवढंच त्यांना पुरेसं नव्हतं. सामाजिक प्रश्नाकडे सुद्धा तेवढेच ते तत्परतेनं लक्ष देणारे व्यक्तिमत्व होतं. म्हणून हे जे लोक त्या काळातले होते, सबनीस SRT कॉलेज सबनीस सरच्या नावानं, नायाडोळ्याच्या नावानं उदयगिरी कॉलेज, जनार्दन वाघमारेच्या नावानं शाहू कॉलेज, म्हैसेकरच्या नावानं यशवंत कॉलेज, शिरवाडकरच्या नावानं पीपल्स कॉलेज, DR कुलकर्णीच्या नावानं सेलूचं महाविद्यालय, असे हे पॉप्युलर प्रभावी व्यक्तिमत्व असणारे त्या काळामध्ये प्राचार्य होते. मित्रांनो, 70-80चा जो काळ होता तो आता स्वातंत्र्य 47लाच मिळालं आपल्याला, तरी पण भारतामधून अस्पृश्यता शिवाशिव हे काही गेलेली नव्हती. आम्ही 70-80च्या दशकामध्ये कॉलेजमध्ये रुजू झालो आणि त्या काळामध्ये अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती सर. आणि एक गाव एक पानवटा, आमच्या संपला मॅडमनी संचलनामध्ये सगळ्या हायलाईट्स सबनीस सराबद्दलच्या नमूद केलेल्या आहेत. परंतु त्याचं एक्सप्लेनेशन मी करतो. एक गाव एक पानवटा
हे राबविणं फार अवघड होतं. त्या काळामध्ये पुण्याचे माथाडी कामगार नेते बाबा आढाव 96 कोळी मराठा तुम्हाला सांगतो, ते अंबाजोगाईत आले आणि त्यांनी आपली भूमिका सबनीस सरला सांगितली. सबनीस सरला त्यांच्या म्हणजे आमच्या कॉलेजमधील जोगदंड सर, इंगोडे सर, भटकर हे दलित समाजातील लोक घेतले आणि गावागावात फिरून, प्रामुख्यानं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा फार अजूनही ग्रामीण भागामध्ये प्रॉब्लेम आहे. उन्हाळ्यामध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात होता. ह्या दलित लोकांना मज्जाव केला जात होता पाणी भरण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये सबनीस सर, बाबा आढाव आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी लोक तिथं जाऊन एक गाव, एक पाणवठा कसा आवश्यक आहे, त्याची कशी गरज आहे, पाण्याची तुम्हाला तशी सर्वांनाच गरज आहे हे पटवून देऊन त्यांनी एक गाव, एक पाणवठा त्या काळात मोहीम राबविली आणि ती पूर्ण यशस्वी झाली मित्रांनो, यशस्वी झाली. दुसरा नामांतराचा प्रश्न आहे. नामांतराचा तर फार महान म्हणजे फार कठीण हा प्रसंग होता, हे सर्वांना माहीत आहे. नामांतराच्या प्रश्नामध्ये जे मराठवाड्यातील नामांकित लोक होते त्यांचा ह्या नामांतराला विरोध होता. नामांतराला हे मराठवाडा नावामध्येच अस्मिता आहे, मग त्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची काय गरज आहे? मराठवाड्या नावामध्येच आहे. तर अशी भूमिका गोविंदभाई श्रापची होती, अशी भूमिका कुरुंदकराची होती. जे पुरोगामी म्हणणारे लोक होते, ह्या सर्व लोकांची भूमिका ह्या नामांतराच्या प्रश्नाला विरोधक होती मित्रांनो. परंतु हे आंबेजोगाईची माती आहे, त्या आंबेजोगाईमध्ये प्रत्येक आंदोलन या भूमीमध्ये उभा राहिलं आणि या भूमीनं ते यशस्वी करून दाखविलं. नामांतराचा प्रश्न एवढा सोपा नव्हता. सबनीस सरनं नामांतर झालंच पाहिजे ही भूमिका घेतली. आमच्या कॉलेजमधील प्राध्यापक, क्लास 4 कर्मचारी हे सर्व नामांतराच्या मोहिमेमध्ये एकत्र आले. त्यांनी जेल भोगली सर, जेल भोगली आणि अशा परिस्थितीत नामांतराचा लढा यशस्वी झाला. आणि पुढे काही दिवसानं हे जे लोक होते, गोविंदभाई असो, कुरुंदकर असो, त्यांना सुद्धा आपली सुरुवातीची भूमिका चुकीची वाटली आणि त्यांनी नंतर मान्यता दिली आणि अशा प्रकारे नामविस्तार झालेला आहे. असं हे व्यक्तिमत्व होतं मित्रांनो. भ्रष्टाचाराचा विद्यार्थ्यांनी इकडे बघा महाराज, भ्रष्टाचाराचा त्याला अतिशय राग होता, तिटकारा होता. आणि आता तर स्वैराचार झालेला आहे. तेव्हा ते औरंगाबाद प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष होते, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष. आणि औरंगाबादला संघटनेच्या मिटिंगला गेले असताना काही तेव्हा ज्युनियर कॉलेज सर्व सिनियर कॉलेजला अटॅच होते. तेव्हा तेथील लोक, ज्युनियर कॉलेजचे लोक सरला भेटायला आले आणि सर म्हणे हा डिवायडी डेप्युटी डायरेक्टर अप्रोचसाठी फार पैसे मागतो. 6 महिने झाला अपॉइंटमेंट झालं, 6 महिन्यापासून आम्ही फुकट शिकवायलो बरं का. तर काही जण त्याच्यातले म्हणजे सर आमचं लग्न झाले, लेकरं बाळे झाले, पगारच नाही. मग हे सर्व लोक सबनीस सरला भेटले आणि सबनीस सरनं पत्रकार परिषद बोलवली. पत्रकार परिषद, अरे हिम्मत मर्दा म्हणते त्याला, खरा हिम्मत वाहन प्राचार्य होता. अशी प्राचार्याची आजकालची हिम्मत आहे का? हां, सार्वजनिक प्रश्नामध्ये भाग घ्यायची बिलकुल नाही सर, बिलकुल नाही. एखादाच असतो. त्या पत्रकार परिषद घेतली
आणि त्यांनी सांगितलं की हा डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापकाकडून अप्रोल देण्यासाठी पैसे खातो. ह्या मराठवाड्यातील त्यावेळेस सर्व पेपरमध्ये मराठवाडा वगैरे प्रामुख्यानं ही बातमी आली. लोकमतमध्ये सुद्धा तेव्हा लोकमतसुद्धा होतं. तर ह्या सर्व प्रमुख पत्रामध्ये की लोंढे हा डेप्युटी डायरेक्टर प्राध्यापकाकडून पैसे घेतल्याशिवाय अप्रोल देत नाही, शासनानं त्याचा विचार करावा. अरे फटाफट अप्रोल निघाले. ही बातमी येताच जे अप्रोल पेंडिंग पडले होते ते सर्व अप्रोल मित्रांनो अशा प्रकारे निघाले. आणि एक असं व्यक्तिमत्व होतं, गुळगुळ तर कोणी आहे, समाजातील ज्या प्रश्नाकडे कोणी हात घालू शकत नाही, हर हादसे से आँख मिलाना कमाल है, तूफान में चिरा जलाना कमाल है, भटकते हुए को राह दिखाना कमाल है, सोए हुए शोर को आवाज सोए हुए शोर को जगाना कमाल है. हे जागविण्याची ताकद सबनीसरामध्ये होती. जास्त वेळ बोलत नाही, बोललं तर अजून 2 घंटे निघतो गाडा. शिक्षक आहे, आता मॅनेजमेंटवर आहे, आणि बोलायची सवय बंद झाली राव. हा मग असं कुठं तरी स्टेज मिळालं, माणिकराव म्हणते आमचे झाला का 45 मिनिटाचा पिरियड. आता काय सांगावं, हा बोलायला मिळत नाही. पण मला फार आनंद आहे बरं का. आमचे जोगदंड सर ते म्हणले सर मी तुमचा विद्यार्थी आहे. अरे वा, आमच्यापेक्षा तुम्ही फार पुढे गेलात, आम्ही कुठे तेच आम्हाला कळला. आमच्या संपला मॅडम, अरे काय संचलन करतात, काय बोलतात. हां आम्हाला आनंद आहे. आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यापेक्षा आमचे विद्यार्थी पुढे जावं, नाव लौकिक. आमचं संपलं हो गाडा. हां आता शेवटच्या टप्प्यात आहोत. हे सगळं बोनस लाईफ आहे. गाडा चालला तोपर्यंत चालला बरं का. तर असो मित्रांनो, कसं आहे, सबनीस सरचं व्यक्तिमत्व फार भारी होतं. विलक्षण बुद्धिमत्तेचा प्राणी होता सर. हां खुदा जब हुस्न देता है तो नजाकत ही जाती है. शब्दशः अर्थ घेऊ नका. विलक्षण बुद्धी असती ना ती गप्प बसत नाही, त्याला नजाकत म्हणतात. हां तशी नजाकत त्यांच्या बुद्धीमध्ये होती. खुशबू मुठ्ठी बंद करणे से कैद नाही होती. त्याला सहन करावं लागलं. संपला मॅडमला माहीत आहे, त्यांना गावातून विरोधही झाला. चांगल्या माणसाला होतोच आहे. त्या काळामध्ये बऱ्याच चांगल्या महात्मा फुलेला झाला, आंबेडकरला झाला. हां हे व्यक्तिमत्व तसंच वादळी होतं हो, वादळी. त्यालाही विरोध झाला. मुठ्ठी बंद करण्याचे खुशबू कैद नाही होती. ती खुशबू यायची ती येते. मित्रांनो शेवटचा किस्सा सांगतो. आपल्या मराठवाड्याचं ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वामीजी बरोबर होतं ते गोविंदभाई सराफ. सबनीस सरचा निरोप समारंभाला ते अध्यक्ष होते. मित्रांनो आजकालचे लोक आणि त्या काळचे लोक आज जमीन आसमानचा फरक आहे राव. आजचे झालेले बोगस स्वातंत्र्य सैनिक धंदा करायलेत, बरोबर माणसं घेऊन चाललेत, माणसं घेऊन यायलेत, माणसं घेऊन चाललेत, दिवसभर त्यांचा तेच कार्यक्रम. माफ करा मी बघितलेलं आहे, मी बिलकुल खोटं बोलत नाही. हे स्वातंत्र्य सैनिक गोविंदभाई असे होते. ते सरकारचा पैसा तिकीट स्वतःच्या खिशातून पैसे काढून एस टीमध्ये बसत होते. त्यांना माफ होतं स्वातंत्र्य सैनिक म्हणून, परंतु ते सुविधा ते घेत नव्हती. आमचे माजी अध्यक्ष व्यासगुरुजीला माहिती आहे, त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेले R.D. देशपांडे, ते सुद्धा एस टीमध्ये बसले म्हणजे स्वतःचं तिकीट काढून स्वतःच्या खिशातलं पैसे काढून तिकीट काढत होते. असे व्यक्तिमत्व आमचे होते. आमचं गंगाधर आप्पा बुरांडे, करेक्ट, हे असे ऋषितुल्य लोक होते.
तर शेवटचा प्रसंग असा की समारोपाला गोविंदभाई सराफ आले होते. सबनीस सरचं व्यक्तिमत्व बघा, तुम्ही तरुण पिढीनं ते जरा डोक्यात भरावं. भाषणं तर तुम्ही एकदम चांगले केले हो, मेहनतही घेतली त्याच्यासाठी, त्याचं करावं तेवढं कौतुक आहे. पण समाजात चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करा. तर गोविंदभाईनं स्वतःच्या पैशानी शाल ते घेऊन औरंगाबादहून आले होते आणि अध्यक्षीय समारोपामध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून सबनीस सरला स्वतः आणलेली शाल त्यांच्या गळ्यात टाकली. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं. नामांतराच्या लढ्यामध्ये दोघांचं विचारसरणी वेगवेगळी नंतर एकच झाली, पण ह्याला म्हणते मोठेपणा. हा अरे नंतर NSS त्यांचा फार विषय होता, आवडता सबनीस सरचा. आम्ही रोज जात होतो NSSच्या ह्याच्यात त्या गावाला. तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, गावातल्या लोकांशी एकरूप व्हा, गावातल्या लोकांना बरोबर घ्या आणि त्यांच्याबरोबर काम करा. तर ती खरी NSS हे आहे, उद्देश आहे. तर त्या ह्याच्यात बोलत होते सबनीस सर. अरे वा रे वा, एका पोलीस इन्स्पेक्टर विरुद्ध त्या बसस्टँड समोर हा भ्रष्टाचारी आहे, ह्याला हटवा म्हणून उपोषणाला बसले होते. त्या कोणाची ताकद आहे, इन्स्पेक्टर बरोबर. अरे ते तर महापराक्रमी महाढंगी. अरे असे म्हणजे असा सापळा बोगस रस्ता तर त्याला मध्ये घालतात. एन्काउंटर तुम्ही बरेच वेळा बोगस ऐकता ना, इन्स्पेक्टरला काय करता येत नाही. पण अशा इन्स्पेक्टर विरुद्ध बसस्टँड माणिकरावला व्यासगुरुजीला माहीत आहे की ते उपोषणाला बसते. त्याला ताकद इथं नसते, इथं असते. तर असं व्यक्तिमत्व होतं. स्वामीजीच्या सबनीस सरच्या विचाराला मानाचा मुजरा करतो. आणि माझं 2 शब्द. महाविद्यालयाचे विभाग प्रमुख आणि योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार प्राचार्य भकी सबनीस सरांचे सहकारी राहिलेले प्राध्यापक माणिकराव लोमटे सरांना मी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.